आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे चिकन लपेटा। हे तुम्ही कशाही सोबत ट्राय करू शकता। तंदुरी रोटी, पराठा खूपच अप्रतिम असं लागतं। तर त्यासाठी मी आधी चिकनला मॅरिनेट करून घेतलं होतं। त्यात दही, मीठ, तिखट टाकून घेतलं होतं। एक टमॅटो चिरला होता, एक कांदा, खडे मसाले आणि मिरची। मी तेलाला आधी तापवून घेतलेलं आहे। त्यानंतर मी जिरं, मोहरी याची फोडणी दिलेली आहे। त्यानंतर मी याच्यात टाकते खडे मसाले जे की मी घेतलेले आहेत। मग त्यानंतर यात मी टाकेल कांद्याला छान असं परतवून घ्यायचं। मी नेहमी कांदा टाकल्यानंतर मीठ घालते त्यात, जेणेकरून कांदा असा पटकन असा मऊसूद होऊन जातो। तर ते मस्तपैकी कांदा असा ब्राऊनसर असं भाजून घ्यायचा, होऊ द्यायचा। त्याच्यानंतर मी इथे अद्रक लसणची पेस्ट घेत आहे, जी की मी ऑलरेडी करून ठेवलेली होती। अद्रक लसणमध्ये मी अद्रक, लसण, कोथिंबीर, जिरं अशा प्रकारे सगळं काही एकत्र करून ग्राइंड करून घेतलं होतं। तर ही पेस्ट मी घालून घेईल 2 चम्मच। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडी जास्त देखील घालू शकता। याला छान असं होऊ द्यायचं। त्यानंतर यात टाकायचं टमॅटो टाकलं की छान याला परतवून घ्यायचं आणि परतवून घेतल्यानंतर छान याला 5 ते 10 मिनटं होऊ द्यायचं। त्यानंतर आपण ह्यात घालूया सुके मसाले। सुक्या मसाल्यामध्ये आपण सर्वात आधी तर तिखट घालूया, हळद, जिरेपूड, धनेपूड अशा प्रकारे आपण सगळं काही याच्यात ॲड करून टाकूया। तर हे सगळं झाल्यावरती याला छान असं 5 ते 10 मिनटं होऊ द्यायचं। त्याच्यानंतर आपण जे ऑलरेडी मॅरिनेट चिकन करून ठेवलेलं होतं त्याला यात घालायचं आणि छान होऊ द्यायचं। मी कधीही पण पाणी सोडताना गरम पाण्याचाच वापर करते। तर तुम्ही देखील सर्वात आधी पाणी असं कोमट गरम असं करायला ठेवायचं। त्यानंतर त्याच्यात पाणी सोडायचं। रेडी आहे आता कोमट पाणी छान असं सोडायचं आणि चिकनला छान अर्धा तास होऊ द्यायचं कमी फ्लेमवरती, जेणेकरून चिकन छान आतमध्येपर्यंत शिजून जाते। आणि बघा रेडी आहे आता आपली चिकन लपेटा। खूपच सुंदर अशी दिसत आहे बघायला आणि टेस्टला पण खूपच छान झालेली आहे। तुम्ही याला कशाही सोबत खाऊ शकता, पराठा, तंदुरी रोटी याच्यासोबत। मी इथे चपातीसोबत खाती आहे। तर एन्जॉय करा। थँक्स फॉर वॉचिंग।